मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिलेली आहे। मेहुल चोक्सीची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास आता सुरुवात होतीये। मुंबईतील सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील 2 कारखाने आणि गोदामांचा यात समावेश आहे। गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्द करण्यात आल्याची तपास यंत्रणेनं कोर्टात माहितीही दिली आहे। ईडीनं देशभरात 136हून अधिक ठिकाणी छापे मारत गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू, दागिने जप्त केलेत। तर पीएनबी सह इतर बँकांची 6097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मेहुल चोक्सीवरती आरोप आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, गेल्या अनेक वर्षांपासूनचं प्रलंबित असं हे प्रकरण एक मोठी अपडेट आता येते। नक्कीच बँकांची आणि खास करून पंजाब नॅशनल या राष्ट्रीय बँकेची फसवणूक करणाऱ्या मेहुल चोक्सीला पीएमएल कोर्टाने चांगलाच दणका दिलाय। मेहुल चोक्सी याच्यावर पीएनबी आणि इतर काही बँकांची अशी मिळून 6097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि हे आरोप झाल्यानंतर जे प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर उद्योगपती मेहुल चोक्सी हा देशाबाहेर पळून गेलेला आहे। बँकांना लुटून मेहुल चोक्सीने पळ जरी काढला असला तरी त्याला न्यायालयाने दणका दिलेला आहे। मेहुल चोक्सीशी संबंधित असणाऱ्या 2565 कोटी रुपयांची जी मालमत्ता आहे त्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली होती आणि मेहुल चोक्सीने ज्या बँकांची फसवणूक केली त्या बँकांना मालमत्ता परत मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी कोर्टाने दिलेली आहे, ज्यामुळे आता ही मालमत्ता विकून त्याचे पैसे संबंधित बँकांना परत केले जाणार आहे। एक अंदाज जर पाहिला तर गीतांजली समूहाची 1968 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे। मेहुल चोक्सीच्या मुंबईतील सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील 2 कारखाने आणि गोदामांचा यामध्ये समावेश आहे। गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्द करण्यात आल्याची तपास यंत्रणेने या अगोदर कोर्टात माहिती दिली होती आणि त्यानंतर ईडीनं देशभरात 136हून अधिक ठिकाणी छापे मारलेले होते, ज्यामध्ये गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू, दागिने जप्त करण्यात आलेले होते। गीतांजली समूहाची 1968 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता या अगोदर जप्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता यामधल्या जवळपास 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि संबंधित बँकांना ते पैसे वळते केले जातील। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश।